नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण मागील तासामध्ये जो काही इंटरनॅशनल इकॉनॉमीचा पेपर आहे, तर यामध्ये आपण मागील तासामध्ये व्यवहार शेष, व्यापार शेष याची संकल्पना, त्यानंतर व्यवहार शेषाची वैशिष्ट्य आणि व्यवहार शेषाचे घटक असे आपण त्यामध्ये भाग पाहिला. तर आपल्याला यानंतर आज जो आपल्याला टॉपिक आपल्याला सिलेबस पाहायचा आहे, तर हा टॉपिक आहे इक्विलिब्रियम अँड डिसइक्विलिब्रियम इन बॅलन्स ऑफ पेमेंट्स, कन्सेप्ट अँड कॉजेस. मराठीमध्ये आहे व्यवहार शेषातील संतुलन व असंतुलन याची संकल्पना आणि व्यवहार शेषातील असंतुलनाची कारणे. असंतुलन त्याला असमतोल असं देखील म्हटलं जातं आणि संतुलनाला समतोल असं देखील म्हटलं जातं. तर आपण पुढे पाहूच या. आता आपल्याला आज जो सिलेबस पाहायचा आहे तो आहे व्यवहार शेषातील संतुलन व असंतुलनाची संकल्पना आणि असंतुलन का निर्माण होतं तर त्याची काही कारणे आपल्याला अभ्यासायची आहे. आता व्यवहार शेषात आंतरराष्ट्रीय व्यवहारातून मिळणारे उत्पन्न व करावा लागणारा खर्च हा दर्शवलेला असतो. हे सर्व भाग आपण मागील तासामध्ये पाहिलेला आहे. मग याचा अर्थ काय आहे की व्यवहार शेषामध्ये देशाच्या सर्व देण्या घेण्याचे जो समावेश आहे तो समावेश केलेला असतो. आणि मग व्यवहार शेष हा देशाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती यावरून आपल्याला होते. देशाचा आर्थिक धोरण निश्चिती करण्यास मदत मिळते. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती समजण्यास मदत होते. विदेशी विनिमय नियंत्रणास मदत या व्यवहार शेषामुळे होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर होणारा परिणाम माहीत करून घेण्यासाठी व्यवहार शेष हा उपयोगाचा आहे. चलनाच्या अवमूल्यनाचा निर्यात वृद्धीवरील परिणाम समजून घेणे, विदेशी गंगाजळीची स्थिती समजावून घेणे देशाचे राजकोषीय धोरण ठरविण्यास उपयुक्त आहे. देशाच्या आर्थिक विकासातील विदेशी भांडवलाची भूमिका समजून घेण्यासाठी उपयोगाचा आहे. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीपासून ज्याला आपण FDI म्हणतो, तर या FDI पासून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नाची कल्पना सुद्धा या व्यवहार शेषावरून येते. आणि म्हणून मग देशाच्या आंतरराष्ट्रीय जे काही आर्थिक संबंधाविषयी सुद्धा माहिती या व्यवहार शेषावरून येते. आणि मग या सर्व कारणासाठी, सर्व बाबीसाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय जो काही आपला व्यवहार शेष आहे तर तो व्यवहार शेष हा अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आणि मग व्यवहार शेष अभ्यासत असताना, व्यवहार शेषाचा अभ्यास करत असताना व्यवहार शेष हा 2 प्रकारचा असतो, ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं. आपण जसं मागील तासामध्ये पाहिलं की व्यवहार शेष जे आहे तर व्यवहार शेषामध्ये व्यापार शेष जो आहे तर व्यापार शेष हा संतुलित व्यापार शेष, ज्याला आपण अनुकूल व्यापार शेष आणि प्रतिकूल व्यापार शेष असा अभ्यास आपण केला. तर आपल्याला तसेच व्यवहार शेषाचे सुद्धा अभ्यास करत असताना व्यवहार शेष हा संतुलन आणि असंतुलन अशा 2 प्रकारचा असतो. आणि मग व्यवहार शेष जो आहे तो संतुलित कधी असतो आणि असंतुलित कधी असतो, असंतुलन कधी असतं, तर हे सुद्धा आपल्याला 2 संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आपण सुरुवातीला व्यवहार शेषातील संतुलन ही जी समस्या आहे ती समस्या अगोदर आपण समजावून घेऊ. आता मग व्यवहार शेषातील संतुलन, इक्विलिब्रियम इन BOP हा संक्षिप्त आपण शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ आहे बॅलन्स ऑफ पेमेंट्स. तर मग या व्यवहार शेषामध्ये संतुलन जे आहे तर ते आपल्याला अभ्यासायचं. आता व्यवहार शेष हा काय असतो, देशाची आर्थिक दर्शवणारा संक्षिप्त लेखा आहे. द्विनोंदणी पद्धतीनुसार ताळेबंदातील प्रत्येक व्यवहाराची नोंद त्यामध्ये केली जाते. आणि ताळेबंद हा नेहमी संतुलित असतो व्यवहार शेषाचा, म्हणजे जमा व खर्च या दोन्ही बाजू समान दर्शवलेल्या असतात. आता ताळेबंदाचे हे जे संतुलन आहे तर हे संतुलन केवळ हिशेबी संतुलन असते. जेव्हा एखाद्या देशाच्या वस्तू व सेवांचे आयात मूल्य त्या देशाच्या वस्तू व सेवांच्या निर्यात मूल्या एवढे असते. आयात मूल्य काय आहे, निर्यात मूल्या एवढे असते.
तेव्हा त्यास व्यवहार शेषाचे वास्तविक संतुलन म्हणतात. म्हणजे जे काही आयात मूल्य आहे, ज्याला आपण इम्पोर्ट म्हणतो, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे जेव्हा दोन्ही समान असतील, दोन्हीचं मूल्य जेव्हा समान असेल, तेव्हा त्याला म्हणायचं संतुलित किंवा व्यवहार शेष हा कसा आहे, संतुलनामध्ये आहे, संतुलनामध्ये आहे. आणि मग म्हणजे व्यवहार शेषाच्या वास्तविक संतुलनात सुवर्ण किंवा भांडवल यांचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण होत नाही. व्यवहार शेष हा नेहमी काय केला जातो, असंतुलित असतो. परंतु व्यवहार शेषात काय केलं जातं की हिशोबी जे काही संतुलन आहे ते हिशोबी संतुलन हे दर्शवलं जातं. आणि मग हिशोबी संतुलन जे आहे तर हे हिशोबी संतुलन त्यामध्ये दर्शवलं जातं. आणि मग त्यामध्ये हा जो उपाय आहे तर हा तात्पुरता उपाय असतो. आणि मग आता व्यवहार शेषातील वास्तविक संतुलन समजून घेण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे, ते सूत्र आपण पाहूया. इथं दिलेलं आहे ई बरोबर RF मायनस PF. ईचा अर्थ आहे संतुलन, इक्विलिब्रियम. RFचा अर्थ आहे विदेशापासून एकूण येणे, ज्याला फॉरेन रिसिप्ट असं म्हणतात, फॉरेन रिसिप्ट. आणि PFचा अर्थ आहे विदेशाला एकूण देणे, आपल्याला काय देणं द्यायचं आहे, फॉरेन पेमेंट्स, कोणाकोणाला देणे आपल्याला द्यायचे. तर मग ई बरोबर RF मायनस PF हा जर केला तर आपल्याला काय आहे, त्यावरून देशाचं जे काही संतुलन आहे ते संतुलन आपल्याला समजतं. मग या ठिकाणी मग RF आणि PF हे जे दोन आहेत तर हे दोन जर बरोबर असतील, समान असतील, तर त्यावेळेस व्यवहार शेष हा संतुलन आहे, त्यावेळेस काय आहे, तो संतुलनामध्ये आहे. आणि जर समान नसतील, मग RF जास्त असेल PF पेक्षा, तर त्यावेळेस म्हणायचं व्यवहार शेष अनुकूल आहे. म्हणजे फॉरेन रिसिप्ट ग्रेटर दॅन फॉरेन पेमेंट्स असं जर असेल तर त्याला म्हणायचं व्यवहार शेष अनुकूल आहे. आणि फॉरेन रिसिप्ट लेस दॅन फॉरेन पेमेंट्स असं जर असेल, RF लेस दॅन PF असं जर असेल, तर त्यावेळेस म्हणायचं व्यवहार शेष हा कसा आहे, प्रतिकूल आहे. म्हणजे आपल्याला प्रतिकूल व्यवहार शेष असेल तर प्रतिकूल व्यवहार शेषामध्ये आपल्याला मिळणारं जे काही येणे आहे ते येणे कमी असते आणि देणे जास्त असते. मग येणे कमी आणि देणे जास्त असेल तर त्यावेळेस व्यवहार शेष हा कसा होतो, प्रतिकूल होतो. तर हे झाले संतुलन जे आहे व्यवहार शेषातील संतुलन ते कसं असतं तर त्याचा. आता यानंतर दुसरी संकल्पना आहे की व्यवहार शेषातील असंतुलन कधी होतं. आणि मग डिसइक्विलिब्रियम इन BOP. तर मग देशातील वस्तू व सेवांच्या आयात व निर्यात मूल्यात जेव्हा फरक असतो, दोन्हीमध्ये तफावत असते, तेव्हा त्यामध्ये व्यवहार शेषातील असंतुलन असे म्हणतात. दोन्हीमध्ये जर तफावत असेल तर मग जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असेल तर त्याला म्हणायचं अनुकूल व्यवहार शेष. आयातीचं मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा. या उलट जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा म्हणायचं प्रतिकूल व्यवहार शेष. म्हणजे आयात मूल्य अधिक असेल आणि निर्यात मूल्य कमी असेल तर त्याला प्रतिकूल व्यवहार शेष असं म्हटलं जातं. आणि जगातील बहुतांश विकसनशील जे राष्ट्र आहेत तर या राष्ट्रामध्ये हा जो व्यवहार शेष आहे तर हा व्यवहार शेष सातत्याने आपल्याला प्रतिकूल असल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळे जगातील बहुतांश देशांना प्रतिकूल व्यवहार शेषाच्या समस्याशी सामना करावा लागतो. परिणामी व्यवहार शेषाच्या ज्या काही प्रतिकूल असमतोलाची कारणं आहेत, कारणे आणि परिणामाचा अभ्यास आपल्याला करणे महत्त्वाचे ठरते. तर आपण या तासामध्ये फक्त व्यवहार शेषाचा जो काही असमतोल आहे, असंतुलन आहे, त्याची कारणे काय आहेत तर कारणे या तासामध्ये पाहूया आणि त्याचे परिणाम जे असतील ते परिणाम दुसऱ्या तासामध्ये अभ्यासूया. मग आज आपल्याला फक्त व्यवहार शेषामध्ये असंतुलन किंवा असमतोल का निर्माण होतो त्याची कारणे आपल्याला या तासामध्ये अभ्यासायची आहेत. आता त्या अगोदर व्यवहार शेषातील जे काही असमतोल आहे तो असमतोलाचे आपल्याला प्रकार अभ्यासायचे. कोणते कोणते प्रकार आहेत
तर यामध्ये पहिला प्रकार आहे व्यवहार शेषातील चक्रीय असंतुलन. त्याला सायकलिकल, तर एक सी जास्त झाला, सायकलिकल डिसइक्विलिब्रियम इन BOP. आता व्यापार चक्रीय मंदीमुळे देशाच्या व्यवहार शेषात असंतुलन निर्माण झाल्यास त्याला व्यवहार शेषातील चक्रीय असंतुलन असे म्हणतात. आणि मग आपण पाहतो विविध देशामध्ये विभिन्न व्यापार चक्र येतात. त्या व्यापार चक्राच्या कालावधीसुद्धा विभिन्न असतो. तसंच विभिन्न देशातील विभिन्न व्यापार चक्राच्या नियंत्रणासाठी सुद्धा वेगवेगळे उपाय केले जातात. आणि मग व्यापार चक्रीय मंदीची अवस्था संपल्यानंतर चक्रीय असंतुलनसुद्धा संपुष्टात येते. मग व्यवहार शेषातील चक्रीय असंतुलन कशाला म्हणायचं? जेव्हा व्यापार चक्रीय मंदीमुळे देशाच्या व्यवहार शेषामध्ये असंतुलन निर्माण झाले तर त्याला म्हणायचं व्यवहार शेषातील चक्रीय असंतुलन, व्यापार चक्राच्या मंदीमुळे निर्माण. दुसरा प्रकार आहे व्यवहार शेषातील दीर्घकालीन असंतुलन. आता दीर्घकालीन असंतुलन जे आहे तर हे दीर्घकालीन असंतुलन कशाला म्हणायचं ते आपण अगोदर पाहूया. लोकसंख्या वाढ, आर्थिक विकास, तांत्रिक सुधारणा इत्यादी मंद गतीने होणाऱ्या बदलामुळे व्यवहार शेषात जेव्हा असंतुलन निर्माण होते तेव्हा ते दीर्घकाळ टिकते आणि मग त्यास व्यवहार शेषातील दीर्घकालीन असंतुलन असे म्हणतात. आता याची काय कारणं आहेत की लोकसंख्या वाढ आहे, आर्थिक विकास आहे आणि तांत्रिक सुधारणा आहेत. ह्या मंद गतीने होतात आणि या मंद गतीमुळे व्यवहार शेषामध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होते ते मात्र दीर्घकाळ टिकणारे असते आणि मग त्याला म्हणायचं व्यवहार शेषातील दीर्घकालीन असंतुलन. आणि मग देशातील लोकसंख्या वाढत असल्यास वाढत्या लोकसंख्येच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आयात वाढते. देशात आर्थिक सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी भांडवल आणले जाते. त्यामुळे सुद्धा दीर्घकाळ मुद्दल व व्याज द्यावे लागते. परिणामी देणे वाढून व्यवहार शेषात असंतुलन निर्माण होते. तसंच तांत्रिक सुधारणासुद्धा आहेत की तांत्रिक सुधारणा करण्यासाठी दीर्घकाळ विदेशी तंत्रज्ञान आयात केले जाते. त्यामुळे देशाचा व्यवहार शेष पुन्हा दीर्घकाळ असंतुलित राहतो आणि यामुळे मग विकसनशील देशाचा व्यवहार शेष हा दीर्घकाळापर्यंत असमतोलाचा असलेला दिसून येतो. तर हा एक त्याचा प्रकार आहे. त्यानंतरचा प्रकार आहे व्यवहार शेषातील संरचनात्मक असंतुलन. आता काही संरचनात्मक बदल होतात, ते बदलसुद्धा यासाठी कारणीभूत ठरतात. मग किंमत निर्धारण करणाऱ्या घटकामधील बदलामुळे जर व्यवहार शेषात असंतुलन निर्माण होत असेल तर त्यास म्हणायचं व्यवहार शेषातील संरचनात्मक असंतुलन. आणि मग किंमत निर्धारण करणारे जे काही घटक आहेत त्या घटकामुळे जर हा बदल झाला तर त्यामुळे म्हणायचं व्यवहार शेषातील संरचनात्मक असंतुलन आहे. आणि मग यामध्ये किंमत निर्धारण करत असताना आपण पाहतो की मग नवीन उत्पादन आहे, आवडीनिवडी आहेत लोकांच्या सवयी बदलल्या, आर्थिक विकास आहे, कामगार संघटना आहे, तर इत्यादी कारणामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती ह्या बदलतात. आणि मग किमतीत होणाऱ्या बदलामुळे देशाच्या आयात व निर्यात यामध्ये सुद्धा बदल घडून येतो आणि त्यामधून मग देशाच्या व्यवहार शेषात अनुकूल किंवा प्रतिकूल असमतोल काय आहे आपल्याला उद्भवतो, तो दिसून येतो. आणि त्यानंतरचा प्रकार आहे तात्पुरते असंतुलन. आता तात्पुरते असंतुलन जे आहे टेम्पररी डिसइक्विलिब्रियम इन BOP, तर हे नैसर्गिक संकटे किंवा अन्य काही कारणामुळे निर्माण होते. आता मग नैसर्गिक संकटे किंवा अन्य काही कारणामुळे जर वस्तूचा तुटवडा निर्माण झाला तर त्या वस्तूची आयात करावी लागते. परिणामी आयात वाढते, निर्यात कमी होते. त्यामुळे व्यवहार शेषात असंतुलन निर्माण होते. परंतु हे असंतुलन अल्पकालीन असते, थोड्या काळापुरते असते आणि त्यामुळे त्यास तात्पुरते किंवा अस्थायी असंतुलन असे म्हटले जाते. तर असे असंतुलनाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? पहिला प्रकार आहे चक्रीय असंतुलन. त्यानंतर आहे ज्याला आपण संरचनात्मक असंतुलन. त्याच्यानंतर आहे आता आपण एक प्रकार पाहिला दीर्घकालीन असंतुलन आणि शेवटचा प्रकार तात्पुरते असंतुलन. तर असे 4 प्रकार हे बॅलन्स ऑफ पेमेंटचे सांगितले जातात. आता हे जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे
तर या बॅलन्स ऑफ पेमेंटची आपल्याला असमतोलाची कारणं ही आपल्याला अभ्यासायची. या तासामध्ये आपण फक्त बॅलन्स ऑफ पेमेंट आणि त्याची कारणं एवढाच अभ्यास करणार आहोत. पुढच्या तासामध्ये आपण असमतोलाची जी कारणे आहेत तर ती कारणे अभ्यासल्यानंतर त्याचे परिणाम आणि त्यावर योग्य उपाय कोणते केले पाहिजेत ते आपण पुढच्या तासामध्ये अभ्यासणार. आता मग व्यवहार शेषामध्ये जी काही असमतोल आहे तो असमतोल का निर्माण होतो त्याची काही कारणं आहेत. तर पहिलं कारण आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल, एखाद्या देशातील राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल तर देशातील लोकांचे उत्पन्न वाढते आणि मग वाढत्या उत्पन्नामुळे काय होते की देशात विदेशी वस्तूची मागणी वाढते. राष्ट्रीय उत्पन्न वाढले की लोकांचे उत्पन्न वाढते आणि त्यामुळे वाढत्या उत्पन्नामुळे विदेशात जी काही वस्तू तयार होतात त्या विदेशी वस्तूंना मागणी वाढते आणि परिणामी आपली निर्यात कमी व आयात वाढते आणि त्यामुळे देशाचा व्यवहारशेष हा असमतोल किंवा असंतुलन निर्माण होते. तर पहिलं कारण आहे की राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ. त्यानंतर आहे लोकसंख्या वाढ. आता मग विकसनशील देशात आपण पाहतो की लोकसंख्या प्रचंड प्रमाणावर असते. लोकसंख्या वाढीचा दरसुद्धा उच्च असतो. परिणामी देशातील वस्तूची मागणी वाढते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी आयात वाढते, निर्यात घटते आणि त्यामधून देशाचा व्यवहारशेषात असमतोल निर्माण होतो. म्हणून वाढती लोकसंख्या किंवा लोकसंख्येतील वाढ हे सुद्धा बॅलन्स ऑफ पेमेंट असमतोल निर्माण होण्याचं कारण आहे. त्यानंतरचं कारण आहे भाववाढ. आता मग जगातील इतर देशात वस्तूच्या किमती स्थिर असतील. स्थिर असताना जर देशातील वस्तूच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम असा होतो की आयात वाढते आणि निर्यात घटते आणि मग त्यामुळे देशाच्या आयात व निर्यात मूल्यात असमानता निर्माण होते आणि मग ही असमानता निर्माण झाली की व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो आणि मग त्यामुळे देशातील भाववाढ हे देखील व्यवहार शेषात असमतोल निर्माण होण्याचं एक कारण हे सांगितले जाते. आता यानंतर आहे अनुकरण परिणाम. अनुकरण परिणाम जो आहे तर हा सुद्धा महत्त्वाचा आहे. अनुकरण परिणाम म्हणजे काय की मग उदाहरणार्थ आपल्या शेजारी जर श्रीमंत व्यक्ती राहत असेल तर आपण काय करतो की त्या श्रीमंत व्यक्तीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याचं अनुकरण करतो म्हणजे काय, त्यांनी ज्या वस्तू घेतल्या, ज्या वस्तू आणल्या त्या वस्तू आपल्याला सुद्धा हव्या असतात, मग आपण सुद्धा त्या मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हे पाहत नाही की त्या व्यक्तीचं उत्पन्न हे आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं त्यांना त्या वस्तू घेणं हे परवडतं आणि मग याच्याकडे आपण लक्ष न देता आपण फक्त अनुकरण करतो. मग तसंच विकसनशील देशातील लोक हे विकसित देशातील लोकांच्या राहणीमानाचे अनुकरण करतात आणि मग ते अनुकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये काय होतं की विकसनशील देशात ज्या पारंपरिक वस्तूची निर्मिती होत असते त्यामुळे ते विकसित देशात तयार होणाऱ्या नवीन नवीन वस्तू काय करतात, विकसित देशातील नवीन नवीन वस्तू या पारंपरिक वस्तूच्या ऐवजी त्याची मागणी करतात आणि मग साहजिकच आयात वाढत जाते. त्या तुलनेत पारंपरिक वस्तूची जी काही निर्यात आहे ती फारशी वाढत नाही आणि मग परिणामी या अनुकरण परिणामाचा सुद्धा असमतोलावर परिणाम होतो आणि मग त्यामुळे सुद्धा देशाचा जो काही व्यवहारशेष आहे तो व्यवहारशेष हा असमतोल त्यामध्ये निर्माण होते. त्यानंतर आहे आर्थिक विकास. हे सुद्धा एक कारण सांगितलं जातं. आता मग देशातील आर्थिक विकास प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक उत्पादनात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. यंत्रसामग्री तंत्रज्ञानाची आयात वाढते परंतु निर्यात मात्र वाढत नाही. कारण देशात एक तर पारंपरिक वस्तूचे उत्पादन होत असते आणि दुसरे म्हणजे देशात आर्थिक विकासाला सुरुवात झाल्यामुळे देशातील वस्तूची मागणी वाढते आणि त्यामुळे देशातील वस्तूच्या किमती वाढतात. परिणामी आर्थिक विकास प्रक्रियेचा जे काही कालावधी आहे
त्या कालावधीत व्यवहारशेष हा असमतोल निर्माण होतो. म्हणजे आर्थिक विकास हे सुद्धा एक त्याचं कारण सांगितलं. त्यानंतर आहे नैसर्गिक संकटे. आता मग बहुतांश विकसनशील देश हे कृषीप्रधान देश आहेत. हे अन्नधान्य व पारंपरिक वस्तूचे उत्पादन करतात. साहजिकच त्यांची निर्यात जी आहे ती निर्यात काय होते, निर्यात अन्नधान्य व पारंपरिक वस्तूची असते. परंतु देशामध्ये जर अतिवृष्टी, अवर्षण, भूकंप, रोगराई असे नैसर्गिक संकटे जर वारंवार येत असतील तर त्यामुळे मग देशातील उत्पादन कमी होते आणि परिणामी या नैसर्गिक संकटामुळे निर्यात तर घडतेच, परंतु त्याचबरोबर नैसर्गिक संकटाचा सामनासुद्धा करावा लागतो आणि मग हा सामना करण्यासाठी आयात वाढते. आयात वाढले की व्यवहारशेषामधील असमतोलसुद्धा वाढत जातो. म्हणून नैसर्गिक संकटे हे सुद्धा असमतोलाचे एक कारण आहे. त्यानंतर आहे अल्प उत्पादकता. आता विकसित देशात जे कामगार आहेत त्या कामगारापेक्षा विकसनशील देशातील कामगारांची उत्पादकता कमी असते. आणि मग ही उत्पादकता कमी का असते, त्याची वेगवेगळी कारणं आहेत. भांडवल आहे, शिक्षण आहे, नवीन तंत्रज्ञान आहे, प्रशिक्षणाचा अभाव आहे. तर इत्यादी कारणामुळे विकसनशील देशातील कामगारांची उत्पादकता ही काय असते, कमी असते. आणि मग कामगारांची सीमांत उत्पादकता कमी असते, त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढला की वस्तूच्या किमती वाढतात, परिणामी निर्यातसुद्धा घटते आणि त्यामुळे देशाच्या जो काही विकसनशील देश आहेत तर या विकसनशील देशांच्या व्यवहारशेषात असमतोल निर्माण होतो आणि तो सतत वाढत जातो. तर हे एक कारण त्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आहे विदेशी भांडवल. आता मग अनेक मार्गाने विदेशातील भांडवल देशात प्रवेश करीत असते. त्यामध्ये मग विदेशी सहाय्य असेल, विदेशी कर्ज असतील, FDI असेल. तर या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन विदेशी भांडवल देशामध्ये त्याचा प्रवाह सुरू असतो. परंतु काही कारणामुळे जर विदेशातून येणाऱ्या भांडवलाचा प्रवाह कमी झाला तर व्यवहारशेष हा असमतोल दर्शवित असतो. हे महत्त्वाचं आहे की विदेशी भांडवल. त्यानंतर आहे खनिज तेल. खनिज तेलसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थ जे आहे त्याच्या किमती सतत वाढत आहेत. पेट्रोलची मागणी आणि वापरसुद्धा वाढत आहे. या परिस्थितीत पेट्रोल उत्पादक जे देश आहेत त्या पेट्रोलच्या किमती वाढत आहेत आणि मग या वाढत्या किमतीमुळे आपला जो उत्पादन आणि वाहतूक खर्च असतो पेट्रोलसाठी तो सुद्धा वाढतो. परिणामी पेट्रोलची आयात करीत असलेल्या विकसनशील देशाचे आयात मूल्य वाढते आणि मग आयात मूल्य हे काय होतं, निर्यात मूल्यापेक्षा जास्त असतं आणि मग त्यामुळे बहुतांश विकसनशील देशाच्या व्यवहारशेष हा असमतोल निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विनिमय दर हे सुद्धा एक त्याचं कारण आहे की आता विनिमय दर कशाला म्हणायचं हे आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे. मग एका देशातील चलनाचे मूल्य दुसऱ्या देशातील चलनात व्यक्त करणे म्हणजे दोन देशातील चलनाचा विनिमय दर होय. एका देशातील चलनाचे मूल्य दुसऱ्या देशातील चलनात व्यक्त करणे म्हणजे आपण त्याला विनिमय दर असं म्हणतो. मग आपण पाहतो की आपण काय म्हणतो, $1 घ्यायचा असेल, $1 आपल्याला घ्यायचा असेल तर आपण सांगतो की साधारणतः आपल्याला ₹75 द्यावे लागतात. मग विनिमय दर काय झाला, $1 बरोबर ₹75. आणि मग विनिमय दरात बदल झाल्यास त्याचा आयात व निर्यात मूल्यावर सुद्धा परिणाम होतो आणि मग चलनाचे मूल्य वाढल्यामुळे वाढलेल्या देशातील वस्तू इतर देशातील लोकांना महाग वाटतात आणि मग त्यामुळे चलनाचे अधिमूल्यन झालेल्या देशातील निर्यात घटते व आयात वाढते आणि मग त्यामुळे ज्या देशाच्या चलनाचे अधिमूल्यन झाले त्या देशाचा व्यवहारशेष हा प्रतिकूल होतो, प्रतिकूल. त्यानंतर आहे विकसित देशातील उत्पादन वाढ. आता विकसित देशातील अनुकूल परिस्थितीमुळे विकसित देशातील उत्पादनात सतत वाढ होताना दिसते. आता मग विकसित देश जे आहेत, विकसित देश आयात पर्यायी वस्तूचे उत्पादन वाढवतात आणि मग त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये कच्चा माल व अन्नधान्य उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यामुळे विकसित देशाची आयात घटते
आणि निर्यात वाढते. मग अशा परिस्थितीत विकसनशील देशाकडून होत असलेली निर्यात कमी होऊन आयात वाढते. परिणामी विकसनशील देशाचा व्यवहार शेषात तूट निर्माण होते आणि विकसनशील देशाच्या व्यवहार शेषात तूट निर्माण होण्याचं हे सुद्धा एक कारण सांगितलं जातं. ते कारण म्हणजे काय आहे? विकसित देशातील उत्पादन वाढ. त्यानंतर आहे कर्जे व मदत देणे. आता परकीय देशांना कर्ज व मदत दिल्यामुळे कर्जे व किंवा मदत देणाऱ्या देशाचा व्यवहार शेषात असंतुलन निर्माण होते. कारण कर्जे दिल्यामुळे कर्ज देणाऱ्या देशाकडून चलन हस्तांतरण होते व कर्ज घेणाऱ्या देशाचे उत्पन्न वाढते. आणि मग कर्ज घेणाऱ्या देशाचे उत्पन्न वाढते, परंतु ज्याने कर्ज दिलं आहे तर मग कर्ज देणाऱ्या जो काही विकसनशील देश आहे तर त्या कर्ज देणाऱ्या विकसनशील देशाचा व्यवहार शेष मात्र काय आहे? भांडवली खात्यात त्याच्यात तूट निर्माण होते आणि म्हणून व्यवहार शेष हा असमतोलामध्ये राहतो. मग अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार अटीवर विकसनशील देशापेक्षा विकसित देशाचे वर्चस्व अधिक असल्याचे दिसते. आणि मग विकसनशील देशाचा व्यवहार शेषात सतत तूट निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मग अशी वेगवेगळी ही 12 कारणे आहेत की या कारणामुळे विकसनशील देशामध्ये सातत्याने व्यवहार शेष हा असमतोलामध्ये असंतुलनामध्ये राहिलेला दिसून येतो. तर हे सुद्धा वेगवेगळी त्याची कारणं होती, ती कारणं आपण अभ्यासलेली आहेत. आता यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाची तयारी करा. यामध्ये प्रश्न आहे, व्यवहार शेषातील असंतुलन किंवा असमतोल म्हणजे काय आणि व्यवहार शेषातील असमतोलाची कारणे स्पष्ट करा. व्यवहार शेषातील असमतोल का निर्माण होतो, ते असमतोल म्हणजे काय हे सुरुवातीला सांगायचं आणि व्यवहार शेषातील असमतोलाची कारणे सांगायची. आणि शेवटी यामध्ये एक लिंक दिलेली आहे, मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक. तो मागील व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्ही पाहायचा आहे. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण यूट्यूब आणि क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. थँक्यू.